कामगारांची माफी. विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे श्री नमो शारदा मूळ चत्वार वाचा शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा समर्थ सद्गुरु राम. वृंदावनासी बहुशांत काया चाफा फुलला बहुवेळी निष्ठा समाधीवरी वर्षत आहे गुरुला नमस्कार माझा समर्थ वेणा पदाला. जय जय रघुवीर समर्थ. रामा हो जय रामा 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 हो जय रामा रामा. पतित पावन पूर्ण कामा पतित पावन पूर्ण कामा. रामा हो जय रामा 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 हो जय रामा रामा. नाथा हो दीननाथा नाथा नाथा हो दीननाथा नाथा. तुमचे चरणी राहो माथा तुमचे चरणी राहो माथा. रामा हो जय रामा 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 हो जय रामा रामा. बंधु हो दीनबंधु बंधु बंधु हो दीनबंधु बंधु. रामदास म्हणे करुणा सिंधू रामदास म्हणे दया सिंधू रामदास म्हणे कृपा सिंधू. रामा हो जय रामा 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 हो जय रामा रामा. पतित पावन पूर्ण कामा पतित पावन पूर्ण कामा. रामा हो जय रामा हो जय रामा हो जय रामा रामा. रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी. कथा लागी रेणू
जय। महारुद्र हनुमान की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। गो माता की जय। भारत माता की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, धरावेत पाय आधी आधी, धरावेत पाय आधी आधी, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, आपणा सारिखे करीती तत्काळ, आपणा सारिखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ, नाही काळ वेळ, तया लागी सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, लोह परिसाची नसा हे उपमा, लोह परिसाची नसा हे उपमा, सद्गुरु महिमा, सद्गुरु महिमा अगाधची, सद्गुरु महिमा अगाधची, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, तुका म्हणे कैसे आंधळे हे जान, तुका म्हणे कैसे आंधळे हे जान, गेले विसरून, गेले विसरून, खऱ्या देवा, गेले विसरून, खऱ्या देवा, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी, सद्गुरु वाचोनी, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते, व्युत्पत्ती नाही कला नाही, चातुर्य नाही प्रबंध नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, गौल्यता नाही वचनासी, ऐसा माझा वाग्विलास, म्हणून बोलिते सावकाश, भावाचा भोगता जगदीश म्हणूनिया, अनेन प्रियतां देव भगवान जानकी पतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ।
आदिनारायणं विष्णु ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं जगद्गुरु। अखिल गुणनिधान भक्तवत्सल आराध्य दैवत प्रभू श्री रामराया, उपास्य दैवत हनुमंतराया, ज्या स्थानामध्ये ही कीर्तन सेवा सुरू आहे त्या करवीर नगरीच्या जगज्जननी महालक्ष्मीच्या चरणी साष्टांग प्रणिपात आणि ज्यांच्यामुळे या चराचरात सगळा कारभार सुरळीत सुरू आहे त्या सगळ्या संत सज्जनांच्यामुळे कीर्तनकार, प्रवचनकार, गुरुजी, पौरोहित्य करणारे समस्त बांधव आणि तुम्ही सगळे श्रोते यांच्या हृदयस्थ परमात्म्याला आदरयुक्त वंदन करून आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करूया। आज सेवेसाठी घेतलेलं पद जगद्वंद्य जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आहे। या तुकाराम महाराजांविषयी खरं तर आपण काय हो बोलावं, ज्यांनी प्रपंचामध्ये राहून सुद्धा परमार्थ कसा नेटका करायचा हे अगदी उत्तम उदाहरण घालून दिलेलं आहे। ज्यांच्या पदस्पर्शाने सगळा महाराष्ट्र पुनीत झाला आणि ज्यांच्या अभंगवाणीनं सगळं विश्व आनंदलं, त्या तुकाराम महाराजांविषयी आर्यमध्ये मोरोपंत म्हणतात, भगवत भक्ती कराया, भगवत भक्ती कराया, बहुजड जीवासी जो तुका सिकवी, त्यांच्या समधरणीवरी, त्यांच्या समधरणीवरी दुसरा न होय तुका सिकवी। रामा राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघोत्तम राम राम। ज्यांनी तुम्हा आम्हासारख्या जडजीवांना भगवत भक्ती करायला खूप सहजपणे शिकवलं ते तुकाराम महाराज। वृत्ती अशी की जे काही करतोय तो भगवंतच करतोय, बोलतोय भगवंत, चालतोय भगवंत, ऐकतोय भगवंत, करतोय भगवंत, भगवंताशिवाय भगवंता व्यतिरिक्त मी म्हणून काही करतच नाही, अशा वृत्तीचे हे तुकाराम महाराज। आजच्या निरूपणाच्या अभंगात आपल्याला काय हो म्हणतायत, सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी। सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, सोय या शब्दाचा थोडासा अर्थ आपण बघूया। आपल्याला सोय याचा अर्थ व्यावहारिक दृष्ट्या खूप वेगळा माहितीये। कुठेतरी 7-8 दिवस पारायणाला जायचंय, 7-8 दिवस कीर्तन सेवेला जायचंय, किंवा आणखीन काही कारणास्तव आपल्याला कुठेतरी बाहेर जायचंय, तर आपण आधी सगळी चौकशी करतो की तिथे सगळी सोय आहे ना। कारण कसं आहे, आम्हाला बीपी डायबिटीस असल्यामुळं वेळच्या वेळी नाश्ता लागतो, वेळच्या वेळी जेवण लागतं आणि झोपायला वगैरे सुद्धा व्यवस्थित उत्तम सोय असेल तर आपल्याला जास्त बरं वाटतं। ही झाली आपली लौकिकातली ऐहिकातली सोय। ही सोय नसेल तर आपण तिथे जाणं टाळतो, किंवा जरी गेलेलो असलो ना तरी सुद्धा काही वेळेस नाही बाबा इथे काही व्यवस्थित सोय नाहीये, राहू दे इथलं सगळं असं असं बघून घेतील त्यांना जे काही करायचंय ते। मागच्या वर्षीचं एका कीर्तनकाराचं छान उदाहरण माहिती आपल्याला, सोय नाही म्हणून कीर्तन सेवा सुद्धा चुकवून जाणारी काही लोक आहेत। पण भगवंताला ही सोय, तुकाराम महाराजांनी ही सोय सांगितली का? अहो सोय म्हणजे भगवंताच्या, जर आपण त्या विचारांनी बघायला गेलो तर परमार्थाचा सोय
तादात्म्य पावायचे, एकरूप व्हायचे, त्या भगवंताजवळ जाऊन मोक्षाची अपेक्षा करायची आहे, तर ह्या सगळ्या सोयींचा विचार करत बसायचा का हो? की त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून धर्माचरण आपण करणं हे जास्त योग्य आहे? म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय. ही सोय जर करायची असेल तर अगोदर आपल्याला सद्गुरु हवेत, आणि सद्गुरु असतील तर मग या ऐहिकातल्या सोयीचा विचार मनाला शिवत देखील नाही. भौतिकातल्या सोयींकडे आपलं सरळ दुर्लक्ष होतं. त्यासाठी आपल्याला परमेश्वराने ह्या ठिकाणी नेमलं आहे ते प्रामाणिकपणे करणं म्हणजे सद्गुरूंशी एकनिष्ठ राहणं. ही सोय जेव्हा सद्गुरूंनी घालून दिलेली ही सोय जेव्हा आपण आचरणात आणू, त्याचं जेव्हा आपण अनुकरण करू, तेव्हाच खरं पुढचा मार्ग आपल्याला सुलभतेने सापडणार आहे हो. कारण आणि म्हणून असं हे सद्गुरू असतात की जे आपलं अज्ञान नाहीसं करून आपल्याला सत्याच्या मार्गावरून बरोबर घेऊन जातात. मग पुढच्या ओळीमध्ये तुकाराम महाराज म्हणतायत, धरावे ते पाय आधी आधी. आता इथे आधी आधीची द्विरुक्ती वापरली आहे, दोनदा हा शब्द वापरलाय हो. आता कुणी कुणी विचारेल की दोनदा का बरं हा शब्द वापरलाय? तुकाराम महाराजांना काही शब्द सुचत नव्हता एका आधी नंतर दुसरा काहीतरी वापरावा म्हणून? असं कसं होईल हो? तुकाराम महाराजांच्या बाबतीत असं कसं होईल? कारण त्यांच्यापाशी तर साक्षात सरस्वती विराजमान होती. शब्दाचं भांडार काही कमी होतं का हो त्यांच्याकडे? ज्यांनी शतकोटी अभंग लिहून पूर्ण केले त्यांना दुसऱ्या आधीच्या ऐवजी दुसरा काही शब्द सुचला नसेल का? पण आधी आणि आधी हे दोनदा वापरले, त्याच्यामध्ये निश्चितपणानं काहीतरी कारण असणार. मग ते कारण नेमकं काय असेल हो? तर पहिल्या आधीचा अर्थ आपण प्रपंचामध्ये संसारामध्ये गुंतण्याच्या आधी, मनानं चित्तानं गुरफटण्याच्या आधी धरावे ते पाय सद्गुरूंचे. आधी आधी एका आधीचा अर्थ बघितला, मनानं चित्तानं प्रपंचामध्ये गुंतण्याच्या आधी. आता दुसरा आधी, कोणत्या तरी व्याधी, कोणते तरी विकार, काहीतरी चिंता, ह्या सगळ्यांनी त्रस्त आणि ग्रस्त होण्याच्या आधी. नाहीतर आता 50-60 ओलांडली आहे, खूप स्पष्ट बोलायला नको, सुज्ञास अधिक सांगणे न लगे. पण मग नंतर काय हो? आपण अध्यात्म करणार. डोळ्याला चष्मा लागलाय, कानात यंत्र घातलंय, कमरेला पट्टा बांधलाय, गुडघे दुखायला लागले, सगळ्या व्याधी जर जडल्या तर त्याच्यानंतर मग आपल्याला बसून 2 माळा तरी श्रीराम जयराम करता येतं का हो? म्हणून ह्या सगळ्याच्या आधी धरावे ते पाय. दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज काय हो सांगतायत आपल्याला? आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आपणा सारिखे करीती तात्काळ. हे सद्गुरू जे असतात ना, ते हातचं काही राखून ठेवत नाही, तो असं देतात. असं त्यांच्या ठिकाणी अपरभाव नसतो. मग कसे असतात हो हे सद्गुरू, हे संत? सज्जनस्य हृदयं नवनीतं यद्वदन्ति कवयस्तदलीकम् अन्यदेह विलसत् परितापात् सज्जनो द्रवती नो नवनीतम. अहो, लोण्यासारखं मऊ मृदू असं अंतःकरण असतो हो त्यांचं. राग लोभ द्वेष मत्सर त्यांच्या ठिकाणी आसपास फिरकत सुद्धा नसतो हो. असे हे सद्गुरू, असे हे सज्जन,
असे हे संत असतात. आणि मग ते आपल्यासारखं करतात. म्हणजे नेमकं काय हो करतात तर कसं आहे ना, तुम्ही आम्ही सगळेजण बद्ध जीव आहोत. माफ करा, कोणी याच्यातलं साधं काही असतील, कोणी सिद्धावस्थेपर्यंत सुद्धा पोहोचलेले असतील, पण मी मात्र अजून बद्धावस्थेतच आहे. बरं, तर आपल्यासारख्या बद्ध जीवांना हे गुरुचा अर्थ म्हणजे काय नेमकं सांगतात. आधी गुरु म्हणजे काय हे सांगतात. मोरोपंतांनी एका आर्यात गुरु म्हणजे काय हे खूप छान सांगितलंय. बरं, माता पिता स्वकुल गुरु विद्या गुरु वंदिजे सदासी ते, ज्यांच्या निरीक्षणे भवताप निवे, ज्यांच्या निरीक्षणे भवताप निवे, वंदिजे सदासी ते. रामा राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघोत्तम राम राम. पहिली गुरु आपली माता, दुसरे पिता. माता पिता स्वकुल गुरु, आपल्या कुलाचे परंपरेने चालत आलेले गुरु असतात, ते सुद्धा गुरुच. माता पिता स्वकुल गुरु. चौथे गुरु आपण ज्यांच्याकडून विद्या ग्रहण करतो. शालेय आयुष्यात किंवा त्याच्यानंतरच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण बऱ्याच विद्या अंगीकारण्याचा प्रयत्न करत असतो. शाळेचा अभ्यास झाल्यानंतर कोणी चित्रकलेचा क्लास लावतोय, कोणी गाण्याचा क्लास लावतोय, कोणी पेटीचा क्लास लावतोय, कोणी तबल्याचा क्लास लावतोय, कोणी भरतनाट्यमचा क्लास लावतोय. अहो, तुम्ही आम्ही सुद्धा कीर्तनाच्या क्लासला जातोच की नाही गुवांकडे. आता ह्या वयात आम्ही सुद्धा अजून शिकण्याची काहीतरी अभिलाषा ठेवतोयच ना. कारण असं म्हटलंय ना की माणसाने कायम विद्यार्थी दशेत असावं. आणि म्हणून बऱ्याच प्रकारचे क्लासेस आहेत. त्या क्लासांच्या आता आपल्याला इथे वर्गवारी नाहीच करायची आहे. इतके क्लास बघायला गेलं तर सगळा पूर्वरंग संपून जाईल माझा इथेच. आणि म्हणून इतके सगळे आपल्याला ज्ञान देणारे, विविध विषयांमध्ये पारंगत करणारे ते सुद्धा आपले गुरुच असतात. आणि सगळ्यात शेवटचे गुरु विद्यागुरु वंदिजे सदासिते, हे विद्यादान करणारे सुद्धा आपले गुरुच आहेत. पण ज्यांच्या निरीक्षणे भवताप निवे, जे आपल्याला परमार्थाच्या वाटेवरून मोक्षापर्यंत घेऊन जातात, ते खरे आपले सद्गुरु. आता तुम्ही म्हणाल नेमके गुरु कोण? जो जो जयांचा घेतला गुण, जो जो जयांचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण, तो तो म्या गुरु केला जाण. अहो, एकनाथी भागवतामध्ये तर नाथांनी असं लिहिलंय की साक्षात अवधूतांनी सुद्धा 24 गुरु केले होते. 24 गुरु केले होते. मग तुम्ही आम्ही तर किती गुरु करायला पाहिजे? हेच गुरु, हेच सद्गुरु जे आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जाणारे, ते खरे आपले सद्गुरु, जे की आपल्याला बद्धापासून सिद्धावस्थेपर्यंत घेऊन जातात. म्हणून तर दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी खूप छान लिहून ठेवलंय. न कळे भक्ती न कळे ज्ञान, न कळे भक्ती न कळे ज्ञान, न कळे वैराग्य न कळे ध्यान, न कळे मोक्ष न कळे ज्ञान, या नावबद्ध श्रीराम. असे हे सगळे
जे बद्ध जीव आहेत त्यांना भक्ती कळत नाही, ज्ञान कळत नाही, वैराग्य कळत नाही, ध्यान कळत नाही, साधन कळत नाही, काहीही कळत नाही, ह्या बद्ध जीवांना सिद्धावस्थेपर्यंत घेऊन जाणारे हे सद्गुरू. म्हणून पुढे मुमुक्ष अवस्थेचं लक्षण सांगताना समर्थ काय म्हणतायत, दासबोधामधल्या मुमुक्षु लक्षण समासामध्ये देहाभिमान, कुलाभिमान, द्रव्याभिमान, नामाभिमान, सोडोनी संत चरणी अनन्य, त्या नाव मुमुक्षु श्रीराम. आता तुम्ही म्हणाल बद्ध झालं आणि मुमुक्ष पण झालं, कारण देहाभिमान, कुलाभिमान, द्रव्याभिमान, मानाभिमान हे सगळं सोडून सगळं सोडायचंय. मी कोणीतरी खूप मोठा आहे, मी कोणीतरी खूप मोठी आहे, माझं कुळ, माझं गोत्र काहीतरी खूप मोठं आहे, त्या घराण्यात मी जन्माला आली आहे, हे सगळं जिथे आपलं संपतं ना तिथे मग कुठेतरी ती मुमुक्ष अवस्था सुरू होते. तिथे कुठेतरी मुमुक्ष अवस्था. मुमुक्ष म्हणजे काय होता? ह्या बद्ध अवस्थेतून जेव्हा ह्या प्रपंचाचा, ह्या संसाराचा, ज्याच्यामध्ये आपण अडकून पडलोय त्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा वीट यायला लागतो की नाही हे सगळं तर करायचंय पण ह्याच्यात अडकून पडायचं नाही, आधी पहिल्या आधीचा अर्थ मुमुक्षूच्या अवस्थेला बरोबर लागू पडतो की ह्या सगळ्यामध्ये अडकून नाही पडायचंय, जिथल्या तिथं करायचंय. समर्थांनी सांगूनच ठेवले, आधी प्रपंच करावा नाही का तो करायचाय, 2 वेळेस व्यवस्थित रांधून ठेवायचं, घरात जितकं आवश्यक आहे तितकं सगळं करायचं, पण त्याच्यात अडकायचं नाही, गुरफटायचं नाही. आणि हे सगळं जेव्हा थोडं कमी करून परमार्थासाठी जेव्हा आपण अधिकाधिक वेळ द्यायला लागू, परमार्थासाठी जेव्हा आपण अधिकाधिक वेळ द्यायला लागू तेव्हा आपल्याला खरी मुमुक्ष अवस्था सिद्ध झाली, प्राप्त झाली असं म्हणता येईल. कारण मग आपल्याला परमार्थ भगवंतापर्यंत जायचंय ही ओढ वाटायला लागते, ही तळमळ वाटायला लागते. रोज आपल्याला एक जपसंख्या करायची असा नियम घालून दिलाय. ती जपसंख्या जर आपली पूर्ण नाही झाली, संकल्प आपण आपला केलाय किती आकड्यापर्यंत पोहोचायचंय, 5 करा, 25 करा, 50 करा, 100 करा, कोणी आपल्याला विचारणार नाहीये का केलं नाही, कोणी विचारणार नाही. म्हणून आपलं मन जेव्हा आपल्याला विचारतं ना की अरे आजच्या ठरलेल्या माळा का बरं झाल्या नाहीत, तेव्हा ती मुमुक्ष अवस्था. अन्न पाणी नाही गोड लागलं पाहिजे, झोप नाही आली पाहिजे, जेवढा आपण मनाशी संकल्प करून ठेवलाय इतक्या माळा माझ्या रोजच्या झाल्याच पाहिजे, इतकं अध्ययन माझं रोजचं झालंच पाहिजे, हा जेव्हा दृढ निश्चय असेल ती आपली मुमुक्ष अवस्था. आणि म्हणून जनार्दन स्वामींनी, एकनाथ महाराजांनी एका अभंगामध्ये खूप छान सांगून ठेवलंय, सद्गुरु से शरण जाय, सद्गुरु से शरण जाय, त्यासी ब्रह्म प्राप्ती होय, त्यासी ब्रह्म प्राप्ती होय, सद्गुरु से शरण जाय, सद्गुरु से शरण जाय, न लगे आणिक उपाय, न लगे आणिक उपाय, धरी सद्गुरुचे पाय, धरी सद्गुरुचे पाय, सद्गुरुचे शरण जाय,
आपण गेलो की मग ते आपणासारखे करीती तात्काळ. छोटासा दृष्टांत बघूयात. नरेंद्र स्वामी विवेकानंद एकदा त्यांच्या सद्गुरूंकडे जातात, रामकृष्ण परमहंसांकडे. काही काळापूर्वीच वडिलांचं निधन झालेलं असतं. घरात थोडीशी नाही म्हणलं तरी यातायात सुरू झालेली असते, कारण विवेकानंदांना नोकरी नसते. आणि असं ऐकलं होतं की रामकृष्ण परमहंसांना साक्षात कालीमाता दर्शन देते. कालीमातेशी ते बोलतात. कालीमाता त्यांना काय हवं ते देते. आणि म्हणून विवेकानंदांच्या मनात काय विचार येतो हो की आपण सद्गुरूंना सांगूया की मला माझ्या घरची ही सगळी चणचण जे चालू आहे ती बंद करण्यासाठी मला नोकरी हवी आहे, ती तेवढी तुमच्या कालीमातेकडून मागून घ्या. रामकृष्ण परमहंसांच्याकडे जातात. स्वामी अगोदरच, रामकृष्ण परमहंस अगोदरच आज नरेंद्र का बरे येतोय हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. इकडचं तिकडचं सगळं बोलणं होतं आणि पटकन विवेकानंद म्हणतात, घरामध्ये थोडीशी नड आहे. भगवती तुमच्याशी बोलते ना, मग माझ्यासाठी नोकरी मागायची, तुम्ही मागता का? भगवतीकडे तुम्ही थोडीशी याचना करता का? रामकृष्ण परमहंस म्हणतात, मी कशाला मागायला पाहिजे? तूच माग. नोकरी कुणाला हवी आहे? तुला हवी आहे, तूच माग मग नोकरी. असं कर, उद्या सकाळी ये आणि तुला काय मागायचं ते माग. विवेकानंद खुश होतात. दुसऱ्या दिवशी सकाळी येतात, कालीमातेच्या मंदिरात जातात. छान मंदिराचा गाभारा उजळलेला असतो समयांच्या छान उजेडाने. निशिगंधाच्या फुलांचा घमघमाट सगळीकडे पसरलेला असतो. उदबत्त्या लावलेल्या असतात आणि कालीमाता प्रसन्न दिसत असते. रामकृष्ण परमहंसांना वंदन करतात आणि विवेकानंद गाभाऱ्यात जातात. गाभाऱ्यात गेल्याबरोबर आता काय मागायचंय देवीला? माझ्या घरची चणचण बंद होण्यासाठी मला नोकरी हवी आहे. पण जसं काही त्या भगवतीच्या प्रसन्न मुद्रेकडे बघितल्या जातं, तिचं दर्शन घेतल्याबरोबर स्वामी विवेकानंद अहो चक्क विसरूनच जातात की काय मागायचंय. आणि त्यांच्या मुखातून शब्द येतात, मला ज्ञान दे, मला विवेक दे, मला वैराग्य दे. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयार आली. आपण हे काय मागितलं? विवेकानंद विचारच करतात, पण आता तर मागून झालंय. बाहेर येतात. रामकृष्ण परमहंस विचारतात, मागितलंस ना काय हवं होतं ते? नाही गुरुजी, नोकरी नाहीच मागितली. विसरलास होय रे? अरे आज जाऊन काय मागायचं हे इथंच विसरलास. जा पुन्हा जाऊन मागून ये. पुन्हा जातात. पुन्हा डोळ्यात डोळे घालून देवीकडे बघतात आणि पुन्हा तेच भाव प्रगट होतात, देवी मला ज्ञान दे, मला विवेक दे, मला वैराग्य दे. पुन्हा बाहेर येतात. मग मात्र रामकृष्ण परमहंस मिश्किलपणे त्यांच्याकडे बघतात आणि म्हणतात, अरे ह्या संसारातल्या गोष्टी मागायसाठी तुझा जन्म नाहीये रे. तुला धर्माचं कार्य करायचंय. तुला जे मागायचंय तेच तू बरोबर भगवती समोर मागितलेलं आहेस. आपणासारखे करीती तात्काळ. तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतायत, लोह बरी साची नसाहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची. जसं परिसाला लोखंडाचा स्पर्श झाला की म्हणतात त्याचं सोनं होतं. मग असं लोखंड, परीस, सोनं असे आहेत का हो सद्गुरु?
तर कसं आहे तो सद्गुरू? एक शाखेचं गीत खूप छान आहे. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला, सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला, शिष्य बिघडला सद्गुरूची झाला, शिष्य बिघडला सद्गुरूची झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आम्ही बिघडलोय असं सद्गुरू म्हणतायत. आणि तुम्ही बिघडा हो, बिघडू नका हा, तुम्ही सुद्धा घडा. आणि म्हणूनच शिकागोची धर्म परिषद गाजवली, कारण ते बिघडले. असे हे सद्गुरू असतात. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतायत, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. आता आंधळे जन, आख्यानामध्ये ही थोडीशी गोष्ट येणार आहे, पण तरी सुद्धा कसं असतं ना, आपल्या आयुष्यामध्ये काही संकट आली, काही अडचणी आल्या की आपण देवाचं तर करायचं ते त्या परीनं करतोच जितकं जमेल तितकं, पण बाकीची बुवाबाजी करायला आपण फार पटकन जातो. ह्या बुवाकडे जा, त्या बुवाकडे जा, ह्या साधूकडे जा, त्या साधूकडे जा. हे संधी साधू काय करतात हो, कुठला तरी एवढासा अंगारा देतात, दुपारा देतात, काहीतरी एवढंसं ताबीज बिबीज काहीतरी देतात. आणि हे करा, ते करा, आणि त्याचे अमुक अमुक इतके इतके रुपये मला तुम्ही द्या. असे साधू, असे संत, तुम्ही सांगा आता ह्या अडचणींमधून आपल्याला बाहेर काढणार आहेत का हो? ह्या बसलाय की इथं. त्याच्यावर जर आपली दृढ निष्ठा असेल तर बाकी सगळ्यांची काय गरज आहे हो? अशा श्रेष्ठ पदाला पोहोचलेले सुद्धा संत आहेत, जे की आज बोलायला पण नको खरं तर, गजाड आहेत. मग असे संत, असे साधू जर आपण त्यांच्या नादाला लागलो तर आपण खरंच आंधळ नाही का? मग गेले विसरून खऱ्या देवा आपल्या घरात, आपल्या आतमध्ये आहे ना, तो बसलाय ना, हृदयस्थ परमात्मा. मग त्याचं स्मरण नाही येतं का आपल्या मनात? त्याला जे बरं वाटेल, त्याला जे योग्य वाटेल ते आपण करायचं सोडतो आणि ह्यानी सांगितलं, त्याने सांगितलं, त्याने सांगितलं म्हणून 1760 प्रकार करायला जातो. ते मेंढ्यांच्या कळपामध्ये नाही का एकदा वाघाचं पिल्लू घुसतं चुकून, आणि 4-5 दिवस त्या मेंढ्यांसारखं मेंढ्यांबरोबरच राहतं. आणि या वाघाची आई मात्र सगळीकडे त्याला डरकाळी फोडत हाका मारत असते. आणि एकदा पटकन त्या मेंढ्यांच्या कळपामध्ये तिला आपलं वाघाचं पिल्लू दिसतं आणि ती जोरात डरकाळी फोडते. त्याबरोबर हे पिल्लू मात्र लक्षात आलं की त्याला आपली आई आहे. ती सद्गुरू जे आहेत ना, हे आपली आई आहे. ते आपल्याला स्वस्वरूपाची जाणीव करून देतात, आपल्याला आपलं खरं रूप काय आहे, आपण खरे काय आहोत हे दाखवतात. आणि ते तो वाघ आणि ती वाघीण आणि ते त्याचं पिल्लू एका जलाशयाकडे जातं आणि त्या प्रतिबिंबामध्ये ती वाघीण बरोबर दाखवते. आणि मग जोरात डरकाळी फोडल्यावर मग ह्याला कळतं की मी कोण आहे, मी मेंढरू नाहीये, मी कोकरू नाहीये, मी वाघ आहे. आपण कोण आहोत हे आपण ओळखायचं असतं. आणि ही ओळखण्याची क्षमता, हे ओळखण्याची ताकद आपल्याला सद्गुरू देतात. म्हणून तर निर्वाण षटकामध्ये शंकराचार्यांनी खूप छान सांगितलंय,
अहं निर्विकल्पो निराकार रूपो अहं निर्विकल्पो निराकार रूपो तच्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तू कोण आहेस? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आपण कोण आहोत? आपल्या स्वस्वरूपाची जाणीव करून देणारे, आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून देणारे हे सद्गुरू असतात. आणि म्हणूनच मूळ पद्यात तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. धरावे ते पाय आधी आधी. धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. तुका म्हणे कैसे आढळे जन. तुका म्हणे कैसे आढळे जन. गेले विसरून खऱ्या देवा. गेले विसरून खऱ्या देवा. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. सद्गुरु वाचोनी. सद्गुरु वाचोनी. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. कीर्तन परंपरेप्रमाणे 1-2 मिनिट सगळेजण नाम घेऊयात. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. समर्थ संत सद्गुरु वेणा स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. कथाभाग थोडक्यात. कालच रायगड दुमदुमून गेलाय. शिवराज्याभिषेक सोहळा लॉकडाऊन जरी होतं तरी सुद्धा आपल्या आपल्या परीनं ज्यांनी त्यांनी साजरा केलाय. आपल्याला काय रायगडवर जायला जमलं नाही म्हणून आपण आज इथे साजरा करूयात. छत्रपती शिवाजी महाराज खर तर भगवान शंकरांचे अवतार मानले जातात. पण जेव्हा सगळ्या विश्वाला त्रास देणारा हिरण्यकश्यपू ह्याचा नायनाट करण्यासाठी म्हणून स्तंभामधून नरसिंह प्रगट झाले आणि त्यांनी आपल्या वाघ नखांनी
हिरण्यकशिपूचं पोट फाडलं, हिरण्यकशिपूचा वध केला. त्याच्यानंतर मात्र सगळेजण म्हणायला लागले की छत्रपती शिवाजी महाराज हे नरसिंहाचे अवतार आहेत. दुजा नरसिंह जना लाभला, दुजा नरसिंह जना लाभला. कारण ह्या शिवाजी महाराजांनी सुद्धा नरसिंहासारखंच, तो अफझल खान नावाचा मोठा यवन सरदार होता ना, त्याने जेव्हा सगळी प्रजा हैराण करून ठेवली होती, महाराष्ट्रावर आक्रमण करायला सुरुवात केली होती, तेव्हा तुळजापूरला धडक मारली, तुळजापूरला धडक मारली, भवानी भरडली, जाळपोळ केली, प्रलय मांडला पंढरपुराला, प्रलय मांडला पंढरपुराला, प्रजा केली हैराण रस्त्याला, प्रजा केली हैराण रस्त्याला. असा हा खान फार माजला, ओ जी जी जी, असा हा खान फार माजला, ओ जी जी जी, असा हा खान फार माजला, ओ जी 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 जी. असा हा माजलेला उन्मत्त झालेला खान जेव्हा महाराष्ट्रावर चाल करून आला, पंढरपूरला विठोबाकडे वाकड्या नजरेने बघितला, तुळजा भवानीची मूर्ती फोडायला निघाला होता, तेव्हा याच अफझल खानाचा पोथळा आपल्या वाघ नखांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेर काढला होता. आणि म्हणूनच सगळे लोक म्हणतायत दुजा नरसिंह जना लाभला. शिवाजी महाराजांनी शिवनेरी किल्ल्यावर जन्म घेतला. लहानाचे मोठे झाले, हर हर महादेवाची गर्जना करत सह्याद्री पिंजून काढला, अनेक किल्ले सर केले आणि राजधानीसाठी म्हणून रायगड किल्ल्याची निवड केली, जी की जो किल्ला आपल्या शिवथरगळीपासून जवळ आहे, महाडपासून अजूनच जवळ आहे, 21-25 मैलाच्या अंतरावर असेल. आणि या रायगड किल्ल्याची राजधानी म्हणून निवड छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. महाड ग्रामा सन्निध श्री शिव रायगडाने मोनी, महाड ग्रामा सन्निध श्री शिव रायगडाने मोनी, दुर्जय दुर्गी सैन्य ठेवुनी, दुर्जय दुर्गी सैन्य ठेवुनी, कारभार करी जपुनी, कारभार करी जपुनी. हा रायगड किल्ला राजधानी म्हणून नियुक्त झाला. याच रायगडावर स्वतःला राज्याभिषेक सुद्धा करून घेतला, तिथेच ते छत्रपती झाले. परंतु या रायगडाचं बांधकाम सुरू असताना मात्र एकदा सहज काही आपल्या स्वारांबरोबर, जे की जीवाला जीव देणारे मावळे होते, सगळं सैन्य असं गोळा करून ठेवलेलं होतं की शिवाजी महाराजांचा एकही शब्द खाली पडू देत नव्हते, अशा काही मोजक्या स्वारांबरोबर रायगडाच्या बांधकामाच्या काही गोष्टींसाठी म्हणून छत्रपती शिवाजीराजे महाड गावी आले. महाडला आल्यावर त्यांना कुठूनशी बातमी समजली की आज विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये हरिकथा आहे. विश्वेश्वराच्या मंदिरातली हरिकथा आहे हे कळल्यावर त्यांनी या हरिकथेला म्हणजेच कीर्तनाला जाण्याचं ठरवलं आणि आपल्या 2 सैन्यांबरोबर निरोपही पाठवला. गावच्या पाटलांना जाऊन सांगा की आजची हरिकथा श्रवण करायला आम्ही येतोय. ऐसा काही लोटला काळ महाड ग्रामी पातला भूपाळ, विश्वेश्वरा देवालयी थोर हरिकथेसी सादर. पाटलांना निरोप गेलाय की आज छत्रपती शिवाजी राजे
कीर्तन ऐकायला येणार आहेत. मग काय विचारता हो. मंदिरामध्ये धावपळ सुरू झाली. राजांना बसण्यासाठी वेगळं आसन तिथे तयार केलं गेलं. कीर्तनाची वेळ झाली. राजे आपल्या आसनावर येऊन बसले. बाजूला बाकीचे सगळे मावळे थांबलेच होते. आणि कीर्तनकारांना सुद्धा समजलं होतं की आज छत्रपती शिवाजी राजे कीर्तन ऐकायला येणार आहेत. मग काय हो विचारतात. छत्रपती शिवाजी राजे कीर्तन ऐकायला येणार आहेत आणि हे कीर्तनकारांना समजलं. हे कीर्तनकार कोण होते हो. हेच कीर्तनकार आहेत जे आपले राष्ट्रगुरु आहेत, जे आपले राष्ट्रसंत आहेत. त्यांचं कीर्तन ऐकायचंय. वत्ता अनुपम होता. कोण होते हो कीर्तनकार. वत्ता अनुपम होता. भाविक श्रोता मिळे तया शिव हा. भाविक श्रोता मिळे तया शिव हा. सहजची प्रेम रसाचा. सहजची प्रेम रसाचा. भरला से रंग कीर्तनी पहा. रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 रघोत्तम रामा रामा. छत्रपती शिवाजी महाराज आणि कीर्तनकार. खर तर कीर्तनाचा रंग ना तेव्हाच खुलून येतो जेव्हा श्रोता सुद्धा तेवढ्या मानसिकतेचा असतो. कसं आहे ना, काही काही वेळेस कसं होतं, श्रोते समोर बसलेत. कीर्तनकार बुवा आपला जीव तोडून काहीतरी एखादा भाग आख्यान कथानक पूर्वरंगाचं निरूपण करतायत आणि बसलेले श्रोते मात्र जोंधळाच्या ताटव्याप्रमाणे पुढं माग डुलक्या घेत असतात. अहो कुणी कुणी तर मुद्दाम झोपायलाच फक्त कीर्तनात येतात बरं का. ते नामदेव महाराजांनी एक अभंगात खूप छान सांगून ठेवलंय ना. कीर्तनी बैसता निद्रे नागविले. कीर्तनी बैसता निद्रे नागविले. मन माझे गुंतले. मन माझे गुंतले. विषय रूपा विषय सुखा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नाम तुझे देवा. अहो याचा अमृतापेक्षा सुद्धा गोड नाम ऐकायची सुद्धा मानसिकता लागते हो. मग आता तुम्हीच मला सांगा, असे जर जोंधळाचे ताटवे पुढे हारायला लागले तर त्या कीर्तनकार बुवांनी काय रडायचं का हो समोर उभं राहून. एकदा एक आजी कीर्तनाहून घरी येते. छोटा नातू असतो. तो विचारतो, आजी आज कोणता कथाभाग सांगितला का बुवांनी. आजी बिचारी आपल्या स्मरणशक्तीला ताण देऊन म्हणते, अरे बाबा काहीतरी कौरव पांडवांचं चाललं होतं. अगं आजी काहीतरी काय चाललं होतं सांगतीस. तू काय केलंस कीर्तनाला जाऊन. काहीच ऐकलं नाहीस तू. काय कशाला गेली होतीस तू. काही ऐकलंच नाहीस. अरे ऐकलं नाही असं काय म्हणतोयस. हे बघ 1000 वळल्यात वाटी. गमतीचा भाग सोडून देऊया. असे उद्योग करायला सुद्धा कुणी कुणी येतात. आणि कीर्तन सुरू झाल्या झाल्या जी ह्यांची ब्रह्मानंदी टाळी लागते ती बुवांचं
हे चिदान दे गा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, असं म्हटलं की मगच यांची समाधी उतरते. पण इथे या विश्वेश्वराच्या मंदिरात असं नव्हतं. हो, शिवाजी महाराज तल्लीनच आहे ना. कीर्तनकार बुवांची कथा ऐकत होते आणि बुवांनी सुद्धा ध्रुव बाळाचं छान आख्यान लावलं होतं. ज्या ध्रुव बाळाला 6 महिन्यामध्येच नारदांच्या कृपेने विष्णूचं दर्शन झालं होतं, अढळपद प्राप्त झालं होतं. हे सगळं शिवाजी महाराजांच्या मनावर ठसवण्यासाठीच जसं काही बुवांनी आजचं आख्यान लावलं होतं. तन्मयतेने शिवाजी महाराज ऐकत होते. कीर्तन झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 10 होन आणि जरीची शाल देऊन कीर्तनकार बुवांचा सन्मानही केला. आणि मग मात्र शिवाजी महाराजांना वाटायला लागलं की आपण सुद्धा ध्रुव बाळाला जशी कृपा झाली आणि अढळ स्थान मिळालं, तसं आपल्याला सुद्धा कोणाची तरी आपल्यावर सुद्धा कोणाची तरी कृपा व्हायला हवी आहे ना. मग त्याच्यासाठी सद्गुरू हवेत. आता कीर्तनकार बुवांनी तेच सांगितलं की सद्गुरूंची का बरं आवश्यकता आहे आयुष्यामध्ये. मग आपल्याला सुद्धा सद्गुरू मिळायला हवेत. ह्या विचारांनी शिवाजी महाराज मात्र थोडेसे अस्वस्थ झाले. आता नेमके सद्गुरू कसे बरं शोधायचे. त्याच काळामध्ये तुकाराम महाराजांचं नाव सुद्धा सर्व परिचित होतं. तुकाराम महाराजांना विचारण्यासाठी म्हणून, त्यांनाच आपलं गुरु करावं म्हणून शिवाजी महाराजांनी पालखी पाठवली आणि मावळ्यांबरोबर तुकाराम महाराजांना येण्याविषयी पत्र सुद्धा पाठवलं. छत्रपतींची पालखी आली आहे तुकाराम महाराजांना समजलंच. आणि ती कशासाठी आली असेल हे सुद्धा लक्षात आलं. हे लक्षात आल्याबरोबर तुकाराम महाराज पुढे आले आणि मावळ्यांना म्हणायला लागले, पालखी कशासाठी धाडली. मी काय, शिवाजी महाराजांनी नुसतं बोलवणं धाडलं असतं तर चालत सुद्धा आलो असतो. आत्ताच्या आत्ता तुम्हाला या पालखीतून शिवाजी महाराजांनी बोलवलंय. एक तुकाराम महाराज एक पत्र तयार करतात आणि त्या पत्रामध्ये शिवाजी महाराजांना असं सांगतात की आम्ही परमार्थाच्या मार्गावरून जाणारे, तुम्ही राष्ट्रकार्य करणार आहात, धर्माचं रक्षण तुम्हाला करायचं आहे आणि आमच्यासारखे गुरु त्यापेक्षा राजे छत्रपती ऐकावे वचन, राजे छत्रपती ऐकावे वचन, वेगी लावावे मन रामदास स्वामी, सोय रे सज्जन रामदास स्वामी, सोय रे सज्जन, त्यासी तन मन अर्पी बापा राजे छत्रपती आम्हाला तुम्ही गुरु म्हणून नेमण्यापेक्षा जे राष्ट्रोद्धाराचं काम करतायत, जे धर्माचं कार्य करतायत, त्या समर्थ रामदास स्वामींना तुम्ही निश्चित गुरु करावं. असा लगेचच खलिता पाठवला. तो खलिता शिवाजी महाराजांनी वाचल्यावर तुकाराम महाराजांविषयीचा आदर आणखीनच धुणावला, आणखीनच बळावला. असे असतात संत, असे असतात सद्गुरू. ज्या कार्यासाठी जो शिष्यत्व मागतोय त्याचा नेमका कार्यभाग पूर्णत्वाला जाण्यासाठी कोण योग्य आहे
हे समजणारे तुकाराम महाराज बघितल्यावर शिवाजी महाराजांना अत्यंत आनंद झाला. पण मनात मात्र ठरवले की आता हे समर्थ रामदास स्वामी यांना कसं शोधायचं, यांना कुठे शोधायचं. तितक्यात कोणीतरी शिष्यांपैकीच मावळ्यांपैकीच कोणीतरी सांगतं की चाफळच्या राम मंदिराच्या बांधकामाच्या वेळेस ज्या दिवाकर गोसावींना तुम्ही मदत केलेली आहे तेच बहुतेक हे समर्थ रामदास स्वामींचे शिष्य असावेत. म्हणून पुन्हा प्रश्न पडतो की हे रामदास स्वामी कसे बरं ओळखायचे. पुन्हा तुकाराम महाराजांना विनंती वजा हा प्रश्न विचारला जातो आणि तुकाराम महाराज पुन्हा समर्थांचं वर्णन करून सांगतात. हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा, हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा, रामदासी बाणा या रंगाचा, रामदासी बाणा या रंगाचा, हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा, हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा, हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा, पीतवर्ण कांती तेज अघटित, पीतवर्ण कांती तेज अघटित, आवाळू शोभात भ्रुकुटी माझी, आवाळू शोभात भ्रुकुटी माझी, हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा, हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा, काष्ठाच्या पादुका स्वामींच्या पायात, काष्ठाच्या पादुका स्वामींच्या पायात, स्मरणी हातात तुळशीची, स्मरणी हातात तुळशीची, हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा, हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा, हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा. हे वर्णन मिळाल्याबरोबर मग मात्र चाफळला जायचं निश्चित करतात. चाफळला गेल्यावर राम मंदिरामध्ये दिवाकर गोसावी असतातच. छत्रपती शिवाजी राजे मंदिरामध्ये आलेत हे समजल्याबरोबर मंदिरामध्ये सुद्धा थोडीशी गडबड होतेच. रामरायाला नमस्कार करतात आणि शिवाजी महाराज दिवाकर गोसावींना विचारतात, समर्थ रामदास स्वामी इथे मुक्कामी आहेत ना. काल संध्याकाळपर्यंत होते, आज पहाटेच पुढच्या गावी गेलेत. दिवाकर गोसावींना पाहिल्याबरोबर आणि समर्थ रामदास स्वामींचं वर्णन डोळ्यासमोर आणल्यावर पटकन शिवाजी महाराजांच्या लक्षात येतं, जो मात निघाला खाना सरदार विजापूरवाला, जो मात निघाला खाना सरदार विजापूरवाला, शिवनेरीचा शिवसिंह ओ सावध झुंजाळला, मिळविला मराठी भाला नाचत्या चंद्रकोरीला, या वार्ता पोचविणारे
सगळीकडे जय जय रघुवीर समर्थ असे घोषणा करणारे सगळे शिष्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यापुढे येतात आणि पुढच्या गावी जाण्याचा विचार करतात. छत्रपती लगेचच घोड्याला टाक मारून पुढच्या गावी जातात. तिथे चौकशी करतात. आत्ताच दुपारची भिक्षा आवरून मोरल्या गावाला गेलं बघा स्वामी. पुन्हा मोरल्या गावाला आपले छत्रपती जातात. समर्थ रामदास स्वामी पुढे पुढे आणि छत्रपती मागे मागे. गमू पंथ अनंत या राघवाचा. हा अनंत असा राघवाचा मार्ग आहे. तो मार्गक्रमण करत निघालेत. 2, 3, 4 गावाभर फिरल्यावर प्रत्येक वेळेला असंच व्हावं. समर्थांनी पुढे पुढे जावं आणि शिवाजी महाराजांनी पाठीमागे त्यांचा ध्यास घेत पोहोचावं. समर्थ काही भेटत नाही. प्रतापगडावर येतात. भवानी मातेला विनम्रपणे साकडं घालतात. माते, मला सद्गुरु चरणाचा ध्यास लागलाय. राष्ट्राच्या कार्यासाठी, धर्माच्या वृद्धीसाठी मला सद्गुरूंची आवश्यकता आहे आणि मला माझे सद्गुरू काही भेटत नाहीयेत. काहीही करून मला माझ्या सद्गुरूंची भेट घडवून दे. 4-5 दिवस समर्थांनी पुढे पुढे जावं, शिवाजी महाराजांनी मागे मागे जावं. भवानी मातेच्या पुढे बसल्यावर एक दिवस मात्र आईच्या पुढे बसल्यावर जसं लेकराला भरून येतं. खूप दिवसांनी आई भेटली तर जशी लेकराची स्थिती होती तशी सद्गुरूंच्या ओढीची तळमळ शिवाजी महाराजांना काही स्वस्थ बसू देईना. आणि भवानी मातेच्या पुढे विनंती करत असताना हिंदवी स्वराज्याचा संस्थापक पण छत्रपती शिवाजी राजांचे डोळे सुद्धा पाणावले आणि आईला म्हणतायत, या दीन किंकराला कधी भेटसी दयाळा, आळवू किती तुला रे, विनवू तुला किती रे, या दीन किंकराला कधी भेटसी दयाळा, आळवू किती तुला रे, विनवू किती तुला रे. बहुकंठ शोष झाला, चित्तात क्षोभ झाला, आवरील कोण याला, किती आळवू तुला, या दीन किंकराला. अधिकारी नाही जरी मी, भक्ती काय नामी, अधिकारी नाही जरी मी, भक्ती न काय नामी, आवरील कोण याला, कधी भेटसी दयाळा, या दीन किंकराला कधी भेटसी दयाळा, आळवू किती तुला रे, विनवू किती तुला. आता लॉकडाऊन मुळे खरं आपली पण सगळ्यांची ही स्थिती झाली आहे. कधी एकदा आपल्याला आपले गुरुचरण दिसतायत, ही अवस्था सगळ्यांचीच झालेली आहे. हीच अवस्था छत्रपती शिवाजी महाराजांची झाली आणि त्याच रात्री झोपलेल्या असताना भगवती मातेनं दृष्टांत दिला. ज्या समर्थ रामदास स्वामींना तू शोधतोयस ते समर्थ रामदास स्वामी शिंगणवाडी इथं आहेत आणि आपल्या लेकराची ही तळमळ
तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, तुझी सावरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. अहो समर्थांना सुद्धा आपल्या लेकराची ही तळमळ समजते. आणि स्वप्नामध्ये साक्षात समर्थ रामदास स्वामी शिवाजींना दिसतात. हुबेहूब वर्णन केल्यासारखं समर्थ स्वप्नामध्ये दिसतात. आणि प्रसाद म्हणून जसं काही समर्थांनी शिवाजी महाराजांनी समर्थांच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवलेलं आहे, लगेचच प्रसाद म्हणून समर्थांनी शिवाजी महाराजांच्या हातामध्ये नारळ दिलंय. आणि त्या नारळाचा स्पर्श झाल्याबरोबर, त्या नारळाचा स्पर्श झाल्याबरोबर छत्रपती जागे होतात, जागे होतात, बघतात. भवानी मातेच्या मंडपासमोरच आपण निद्राधीन झालेलो आहोत, पण हातामध्ये नारळ. आता हा नारळ आपल्याला समर्थांनी दिला, समर्थ कुठे गेले? सगळीकडे शोधतात, समर्थ कुठे गेले? समर्थ भेटले नाहीत म्हणावं तर समर्थ दिसले. समर्थांनी नारळही हातामध्ये दिलाय. असा प्रश्न पडलेला असतानाच पुन्हा भवानी मातेकडे एकटक बघायला लागले. या नारळाचा मी काय अर्थ समजावा? तेवढ्यात एक समर्थांचा सेवक, समर्थांचा शिष्य शिवाजी राजांसाठी पत्र घेऊन येतो. आणि त्या पत्रामध्ये लिहिलेलं असतं की या सेवकाबरोबर ताबडतोब शिंगणवाडीस यावे. लगेचच घोड्याला टाच मारतात आणि त्या शिष्याबरोबर निघतात. वैशाख शुद्ध चतुर्थी, शनिवारचा दिवस असतो. प्रतापगडावरून 2-3 दिवस थांबत थांबत मुक्काम करत करत शिंगणवाडीला येऊन पोहोचतात. शिंगणवाडीला येऊन पोहोचल्याबरोबर औदुंबराच्या पारावर तिथे विश्वेश्वराच्या, शंभू महादेवाच्या देवळाच्या त्या झाडाच्या पारावरती समर्थ रामदास स्वामी छान जप करत बसलेले आहेत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि पटकन शिवाजी महाराज घोड्यावरून उतरतात आणि पळतच जिथे समर्थ बसलेले असतात तिथे जाऊन पोहोचतात. समर्थांकडे एकटक बघतात, आपादमस्तक त्यांना न्याहाळतात. आणि जे ध्यानामध्ये दिसले, जे स्वप्नामध्ये दिसले, ज्या सद्गुरु माऊलींचा आजपर्यंत मी शोध घेतोय, हीच माझी सद्गुरु माऊली म्हणून पटकन साष्टांग लोटांगण घालतात. समर्थ डोळे उघडून बघतात. माऊली, मला आपलं शिष्य म्हणून पत्करावं, आपलं सद्गुरुत्व मागण्यासाठी मी आपणास शोधतोय. बऱ्याच दिवसापूर्वी महाडमध्ये आपलं कीर्तन ऐकलं तेव्हा आपला अधिकार नाही कळला, पण मला आज मात्र आपलं शिष्यत्व द्यावं ही विनंती. अरे आम्ही काय बाबा, समर्थ म्हणतात, आम्ही असे झोळी घेऊन फिरणारे संन्यासी, आमच्याकडे तू काय रे मागतोयस? उलट मीच तुझ्या पुढे झोळी पसरतो म्हटल्याबरोबर समर्थांनीच आपली झोळी पुढे केली. समर्थांनी जशी झोळी पुढे केली तसं शिवाजी महाराज म्हणतायत, ही तलवार घ्या, हा मुकुट घ्या आणि हा माथा घ्या. मी सगळा आपलाच आहे. धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडी आले. या धर्माच्या कार्यासाठीच जर मला पुढचं आयुष्य व्यतीत करायचं असेल तर हा देह तुमचाच आहे. मग मात्र समर्थ म्हणतात, अरे तुला राष्ट्रकार्य करायचंय, तुला धर्मकार्य करायचं आहे. तुझा विनय मला आवडला, पण माझ्या झोळीमध्ये तू एकच घाल, माझ्या झोळीमध्ये तू इतकंच घाल, तू धर्मरक्षण कर, तू प्रजेचं रक्षण कर, तू रयतेचं रक्षण कर. तुझा आणि माझा
मार्ग एकच आहे तुझा आणि माझं ध्येय एकच आहे, पण मार्ग भिन्न आहे. मी रामरायाच्या मार्गाने रामरायाच्या पथावरून मी धर्म कार्य करणार आहे, पण तुला मात्र सगळ्या शत्रूंना नेस्तनाभूत करूनच आपल्या राष्ट्राचं रक्षण करायचं आहे. आणि असं म्हणून आपल्या झोळीमधले मुठभर खडे, मुठभर माती आणि मुठभर लीद शिवाजी महाराजांच्या हातावर ठेवली. आता नक्कीच राजा तू म्हणशील, बाकीच्यांना मात्र प्रसाद म्हणून लाडू पेढे देतात आणि मला मात्र खडे, लीद, माती होय. पण याचा अर्थ लक्षात घे. हे खडे म्हणजे जे आपल्या सह्याद्रीमध्ये महाराष्ट्रामध्ये दुर्ग किल्ले आहेत ते सगळे तुझ्या स्वाधीन असायला हवेत. जेवढा म्हणून भुईसपाट आहे, जेवढं म्हणून भुई आहे, ही माती, ही काळी माती ही सुद्धा तुझ्याच स्वाधीन असायला हवी आहे. आणि ही घोड्याची लीद म्हणजे इतकं घोडदळ तुझ्याकडे असायला हवंय की शत्रूंना सुद्धा तू क्षणात नेस्तनाभूत करू शकशील. हा आशीर्वाद समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिला आणि त्रयोदशाक्षरी मंत्राचा अनुग्रह देऊन शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी सहकार्य केलं. शत्रूंच्या ताब्यात असलेलं राष्ट्र आपल्या ताब्यात घे सांगणारे समर्थ आणि समर्थांच्या वचनाची पूर्तता करणारे छत्रपती शिवाजी महाराज. असाच राजा आपला आजचा राजा सुद्धा हेच करतोय ना हो. आत्ताचा राजा आपला नाव नाही घेणार मी, पण शत्रूच्या ताब्यात जे जे काही आहे ते आपल्या भारतामध्ये आणण्याचा प्रयत्न ते करतायत ना. मग समर्थांनी जे शिवाजी महाराजांना सांगितलं आणि त्याच समर्थांची आज्ञा बाकी सगळ्या मावळ्यांनी पाळून शिवाजी महाराजांना सहकार्य केलं. तसंच सहकार्य आपण सुद्धा आपल्या राजांना करून शत्रूंच्या ताब्यात असलेले सगळे देश पुन्हा आपल्या भारतात कसे येतील त्याच्यासाठी आपणही प्रयत्नशील राहूयात. हाच तर आशय आपल्याला मूळ अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलाय ना. सद्गुरु वाचोने सापडे न सोय, सद्गुरु वाचोने सापडे न सोय. धरावे ते पाय आधी आधी, सद्गुरु वाचोने सापडे न सोय, सद्गुरु वाचोने सापडे न सोय, सद्गुरु वाचोने, सद्गुरु वाचोने, सद्गुरु वाचोने सापडे न सोय. झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा हो जानकीच्या वरा. कीर्तन रंगी वाजवा कया टाळी, नाम घोषे पातका होय होळी. येथून कल्याण साम्राज्य सुख राशी, अवघे उठा ओवाळा राघोबासी, अवघे उठा ओवाळा राघोबासी. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगळ बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. आज कौस्तुभवांनी मणिराम कीर्तन गुरुकुल या पेजवर मला कीर्तन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. थोडासा उशीर झाला होता त्याबद्दल क्षमस्व, पण आख्यान मात्र खूप आटोक्त घेऊन वेळेतच पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. झालेली कीर्तन सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित.